नमस्ते मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, आपण सर्वांनी बाहुबली चित्रपटातील हा सीन तर बघितलाच असेल, पण आपण सर्वांना माहिती आहे का की हा सीन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासूनच प्रेरित आहे. शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं छाटली तेव्हा तो खिडकीतून खाली पडला आणि त्याचं सैन्य तयार होऊ लागला. तेव्हा बहिर्जी नाईक हे राजांजवळ आले आणि बोलले, राजे निघा, लवकर निघा, सैन्य गोळा होत आहे राजे. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता शिवाजी महाराज खाली आले आणि बहिर्जी नाईकांनी महलात जाण्याआधीच परतीसाठी 200 घोडे तयार ठेवले होते. आणि जसे महाराज घोड्यावर बसले तसे बहिर्जी नाईक बोलले, राजे आपण महालाच्या विरुद्ध दिशेने जायचं. आणि राजांसह सर्व मावळे महालाच्या विरुद्ध दिशेने निघाले. आणि त्याच वेळी बहिर्जी नाईकांनी 400 बैल ज्यांच्या शिंगांवर मशाली बांधलेल्या ते मावळ्यांच्या विरुद्ध दिशेने पाठवले. म्हणजे समजा मावळे पूर्व दिशेने जात होते तर ते बैल पश्चिम दिशेने पाठवले. शाहिस्तेखानाच्या सैन्यानं रात्रीच्या अंधारात हे बघितलं आणि ते बोलले, गेले शिवाचे मावळे कात्रजकडे गेले, पण महाराज गेले होते विरुद्ध दिशेने. आणि असं हे शाहिस्तेखानाचं सैन्य कात्रजला पोहोचलं. ते कात्रजला पोहोचले तर त्यांना 400 बैल दिसले, त्यांच्या शिंगांना बांधलेल्या मशाली दिसल्या, पण महाराज काही दिसले नाही. म्हणून आपण म्हणतो बहिर्जी नाईकांनी शाहिस्तेखानाला कात्रजचा घाट दाखवला. आणि अशाच उत्कृष्ट नियोजन आणि गनिमी काव्याच्या साहाय्याने राजे तिथून सुखरूप आणि सुरक्षित बाहेर पडले. धन्यवाद. जय शिवराय.